एक छोटेसे 5 छोटे पॉईंट्स आहेत. हे सगळे पॉईंट्स आपल्याला माहिती. पहिलं म्हणजे ज्ञान, नॉलेज, जे अचीवर अकॅडमी देते आहे त्यांच्या माध्यमातून घेण्याचं काम हे आपल्या मुलाचं पण आहे. आणि मी म्हटलो ना की इथं जे बसलेले स्टुडंट हे लहान आहेत, त्याच्यामुळे थोडंसं काम तुमचंही आहे, पालकाचंही आहे, आई वडिलांचंही आहे. ज्ञान त्याला दिलं जातंय, तो किती घेतोय, कसा घेतोय, कुठे ते थोडंसं पर्क्युलेट म्हणजे कुठं ते चुकीच्या मार्गाने जात आहे किंवा ते वेस्टेज जात आहे, हे काम करण्याची छोटीशी जे कार्यशाळा घेतलेली आहे त्यांनी. म्हणजे आपण म्हणतो ना, तुम्ही म्हटलं की बाबा हे सरांनी एक मिड टर्म मध्ये घेतलं किंवा तुमच्या मुलाचं मुलीचं अॅनालिसिस काय चुकतंय काय नाही, तर हे ज्ञान जे दिलं जाते ते पूर्णतः त्या मुलापर्यंत किती पोहोचतंय हे तुमचं जजमेंट हे तुम्ही केलं पाहिजे नॉलेजचं. त्यानंतर एक चांगल्या सवयी, गुड हॅबिट्सच्या संदर्भात जर आपण म्हणायला गेलो तर बरेचसे छोटे मोठे उदाहरण आहेत की बरेच जण आपण म्हणतो की एखाद्या विद्यार्थ्याला भरपूर मार्क्स मिळतात, परंतु त्याच्या चांगल्या सवयी नसल्यामुळे, हॅबिट्स नसल्यामुळे त्याच्या त्या वाया जातात. बरोबर. ज्ञान, चांगल्या सवयी, कौशल्य, स्किल हे आपण आपल्या मुलांचं जे आहे ते तुम्ही जज केलं पाहिजे की माझा मुलगा हा इंग्लिशमध्येच खूप हुशार आहे किंवा गणितामध्येच आहे किंवा त्याला ड्रॉइंग खूप आवडतं. सर तो सगळं करतो पण ड्रॉइंग त्याला दिला की तो पटकन करतो, छान करतो. हे स्किल त्याचं ओळखा आणि या धावत्या बदलत्या जगामध्ये त्याचं स्किलचा कसा उपयोग होईल हळूहळू करा. नाही तर तुम्ही म्हणणार सर माझ्या मुलगा तर बॅट चांगला पकडतो, मग आता त्याला सचिन तेंडुलकर पण हो ना. सचिन तेंडुलकर कमीत कमी 10वी पर्यंत गेलेत ना, तसं आपल्या मुलालाही जाऊ द्या. त्याच्या ज्या आवडी निवडी त्याच्याकडे लक्ष ठेवा. त्यानंतर मेहनत, हार्डवर्कचं सांगण्यासाठी आजकालच्या मुलांना आपण स्वतः केलेलं हार्डवर्क त्यांना समजू द्या. आपण स्वतः केलेलं, असं नका की अमक्या टमक्याचं बघा ती कशी करते की तो कसा करतोय मग तू कर. नाही, तुम्ही स्वतः करा. तुमचं स्वतःचं जे काय हार्डवर्क आहे ते त्याला कळू द्या आणि त्याला छोट्या छोट्या गोष्टी सवयी घरात लावा. हे उचल, ते कर. वेळ प्रसंगी तुम्ही काय केलं, तुमच्या अर्धांगिनीसाठी मदत केली, हार्डवर्क, हे प्रकारचं वर्क आहे, नॉट हार्ड पण वर्क. त्याला सांगा बाबा असं असं झालं बघ, आता तू काय करतोस, तू काय करशील या घरीमध्ये थोडंसं मदत. ही छोट्या छोट्या सवयीने त्याला त्याची जी मेहनत असते आणि त्याला रिवॉर्ड द्याच. त्याने एखादं चांगलं काम केलं, हार्ड मेहनत केली तर त्याला त्याचं थोडंसं रिवॉर्ड तर दिलंच पाहिजे की बाबा हे तू फार छान काम केलं बेटा. त्यानंतर एक संभाषण चातुर्य, कम्युनिकेशन स्किल थोडासा पुढचा विषय आहे. जे आपले काही स्पर्धा परीक्षेला पोरं जातात, कधी तो पेपरामध्ये चांगले मार्क मिळवतो परंतु इंटरव्ह्यूमध्ये फेल होतो किंवा इंटरव्ह्यूमध्ये तो क्रॅक करू शकत नाही. तर हे जे आहे याचा जे बेस आहे हा लहानपणापासूनच करायचा असतो, न की तो एकदम 12वीला गेला मग तुम्ही एकदम मोठ्या अकॅडमीला टाकला किंवा एकदम स्पर्धा परीक्षेच्या पुण्याला पाठवला, दिल्लीला पाठवला आणि मग अचानक त्याच्यामध्ये स्किल होते डेव्हलप, मान्य आहे. परंतु सुरुवात ही लहानपणापासूनच कम्युनिकेशन स्किलची त्याची जी झाली पाहिजे. हे असे जे 5 गोष्टी आहेत, नॉलेज, गुड हॅबिट्स, स्किल, हार्डवर्क आणि कम्युनिकेशन स्किल, हे